चला स्पीडअप घ्यायचंय पंचांनी. चला पंचांना विनंती राहील स्पीडअप घ्या. अजून आपल्याला खूप सामने पाहायचे आहेत. चला मॅचला होते सुरुवात. चला आपले पहिले बॉलर शुभम यांच्या बॉलमधून आपण पाहतोय नवीन काहीतरी. महेश आणि सुमित बॅटिंगला उतरलेले आहेत. आतापर्यंत आपण सर्वात जास्त धावांचा डोंगर पाहिलेला आहे. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी 75 धावा घेतलेल्या आहेत. पहिलाच बॉल शुभम हे टाकत आहेत आणि त्यांच्या पहिलाच बॉल डॉट बॉल. काही बॉलिंग आपण पाहता शुभमच्या माध्यमातून. रफ्तार का सौदागर दूरवरचा रनअप घेऊन तो आपण कॉम्बॉक्स एंडने बॉलिंग करत असताना आपण पाहताय. सुरेख बॉल फेकला बॉल शुभमने. आपल्या हाईटचा आपल्या रीचचा आणि आपल्या खांद्याचा वापर करत असताना आपण त्याला पाहताय. महेशच्या विरुद्ध फेकलेला हा डॉट बॉल. मॅचला खूप सारी मजा नक्की येईल. एका बाजूला आपण जंगलवाडी तर एका बाजूला जलौस ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली यांच्या दरम्यान ही मॅच रंग पाहताय. आता पाहू शकाल खांद्याचा अतिरिक्त वापर, वाईटचा इशारा, वन बाउंडचा सुद्धा इशारा आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता बॉल. एक धाव धावपलकावर बाईच्या मोहितीने एक बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा पाहू शकाल परंतु आता सुंदर स्ट्रोक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक चालू असताना 4 धावांसाठी बॉल फरार चौकार. ऑन साइडला चांगली बॅटिंग महेशच्या माध्यमातून आपण पाहताय. शॉट ट्रॅकर केला. पुन्हा एकदा पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार षटकार. धावा धावपलकावर 11 स्कोर बोर्ड. पहिला बॉल तर चांगला पेगला होता बॉल शुभम. त्यानंतर खरपूस समाचार घेतलाय बॅटर महेशने. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर. पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या डोक्यावरून एज लागली आणि बॉल तडम्या रिजन मध्ये फरार. 4 धावा. गती पकडली धावसंख्येने. धावसंख्या अगदी वेगाने धावतीये धावपलकावर. हे जाऊन पोहोचते 15 धावा. टॉपेज होती पाहू शकाल. नशिबाने साथ दिली बॅटर महेशला. 4 धावांसाठी चौकार निघून गेलाय. अगदी प्रदीपच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. 4 बॉल 15 धावा धावपलकावर. एक अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट महेशच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर. पुन्हा एकदा फुल केलाय. मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. तोपर्यंत एक धाव मैदानात पूर्ण. 16 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला.
स्विंग अँड मिस डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. जे स्पोर्ट जळव यांच्या माध्यमातून चांगलाच धावांचा डोंगर रचलेला आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरच्या बॉलिंगसाठी आपल्या टीमचे कॅप्टन विनोद सावंत येत आहेत. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे पंचांनी. आपण शुभमची बॉलिंग तर पाहिलेलीच आहे. आता आपल्याला विनोद यांची बॉलिंग पाहायची आहे. पहिल्या बॉलसाठी त्यांनी रनिंग घेतलेलं आहे. पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन विनोद यांनी धाव घेतलेले आहे. जे स्पोर्टच्या माध्यमातून सुमित आणि व्हाईटचा इशारा अतिरिक्त बाउन्स. 1 बाउन्सचा सुद्धा कॉल या ठिकाणी दिला गेलाय बॉलर विनोदला. आता टॉप एज अगदी उंच बॉल आणि फलंदाज बाद. सुंदर कॅच. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक मोठी विकेट मैदानच्या आतमध्ये प्राप्त होत असताना बॉलर विनोदला महेश होत आहेत बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. हा बॉल डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्ट्रेट रिजन मध्ये 4 धाबांसाठी बॉल फरार. चौकार. अगदी पुढे टाकलेला बॉल होता. स्लॉट मध्ये होता. ओव्हर द बॉल साईड 4 धाबांसाठी बॉल निघून गेला. चौकारासाठी 4च्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहत आहे. टीमची टोटल 21 धाबा धावफलकावर. 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धाबा धावफलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचला आहेत. हा बॉल डॉट पाहू शकाल. थोडस बॅटर अक्रॉस झाला होता. ऑफ साइड लेवून शेपल खेळण्याचा थोडासा प्रयत्न राहिला आणि चांगला बॉल बॉलरने फेकलाय विनोद यांनी. पुन्हा एकदा यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एक सिंगल. संकट अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात आणि त्याच संकटावर मात करून आतापर्यंत बॉल फेकले 4. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. अक्रॉस द लाईनने पूल करण्याचा प्रयत्न होता. आता संघर्ष वाढतो. पहिल्या स्पेल मध्ये चांगली बॅटिंग महेशची आपण पाहिली. त्यानंतर तो एक महेश बाद झाल्यानंतर थोडा संघर्ष वाढला. एक चौकार आला पहिल्या बॉल पर नक्की आला होता बॅटरच्या माध्यमातून. त्यानंतर डॉट बॉल फेकण्यामध्ये यश विनोदला आलंय.
5 बॉल फेकलेत, 6 धावा खर्च केलेत, 1 विकेट कॅने कॅरी केली आहे. चांगला स्ट्रोक होता, कॅचची संधी, कॅच झाली आहे ड्रॉप, प्रदीप कडनं झाली आहे चुकी. 2 धावा होतील पूर्ण. 24 धावा डबल कव्हर. 12 बॉलचा खेळ समाप्त. 24 धावा डबल कव्हर. जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिलीच्या माध्यमातून जे जे क्रिकेट क्लब फॅमिलीला आपण पाहत आहोत. 24 धावा आतापर्यंत त्याने उभारल्यात, परंतु 12 बॉल महत्वपूर्ण दोन्ही टीमसाठी नक्की असतील. एका बाजूने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली करेल, तर एका बाजूला श्री जनाई 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी यांच्या माध्यमातून धावा रोखण्याचा प्रयत्न होईल. तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलर निलेशवर जबाबदारी दिली आहे, जबाबदारीने खेळ करायचा आहे. चांगला बॉल पुढे टाकलेला बॉल होता, एक सिंगल. पंचवीस धावा डबल कव्हर. 25 ऑन स्कोर बोर्ड. स्लॉट मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा पाहू शकाल मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून बॉलला पाडवलं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुमितच्या बॅट मधनं काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चढवलेला हल्ला निलेशच्या विरुद्ध आणि आता मॅच मध्ये कमबॅक करून अंतही आपण पाहिलं तर जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिलीला रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम बॉलर निलेशला. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा डबल कव्हर जाऊन पोहोचलाय. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम होतंय, त्यांचा सुद्धा खूप सारे आभार. पुन्हा एकदा शॉट ट्राय होता, फुल करण्याचा प्रयत्न होता. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव अगदी वेगाने, दुसऱ्या धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपण पाहताय. एकोणचाळीस धावा, 4 बॉलचा खेळ समाप्त. 39 धावा डबल कव्हर. 2 बॉल शिल्लक तिसऱ्या स्पेल मधले. शॉट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हॅमर केलंय. मिड विकेट रिजन बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे. यस, इट इज अ 6. 6 धावा, षटकार. ज्या संघाची फी नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला विनंती आहे, ज्या ज्या टीमची प्रवेश फी शिल्लक असेल त्या त्या टीमने आपली प्रवेश फी आयोजकांकडे जमा करायची आहे. पुन्हा एकदा शॉट ट्रॅक करत पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागली आहे. पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक काढली जाईल. एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 46 ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली. सुमित 8 बॉल वैयक्तिक 23 धावांवर तो बॅटिंग करतोय. निलेशच्या षटकामध्ये तब्बल विचार केला तर 22 धावा कुठून काढल्या आहेत. थोडस मागडं षटक निलेशचं नक्की राहिलंय.
चला स्पीड अप घ्या, लगेचच पंच आपण मॅच चालू करा. ग्रुप सी मधील पहिली मॅच रंगती आहे. सातारकर चषक 2024 आपण पाहतो. प्रथम पारितोषिक 16,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 12,000, तृतीय पारितोषिक 8,000 आणि चतुर्थ पारितोषिक 6,000. त्याचबरोबर सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा अनेक सारे पारितोषिक आपण पाहताय. ग्लोरियस ट्रॉफी सुद्धा आपण या स्पर्धेसाठी पाहताय. युट्यूबच्या माध्यमातून, श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण घराघरामध्ये पोहोचवली जाते. सुंदर ग्राउंड आपण पाहताय, दिमागदार आयोजन, अविस्मरणीय ग्राउंड आणि त्यामध्ये चालू असणारा क्रिकेटचा महासंग्राम. चांगला बॉल लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहताय. बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बॉलने बदलला, थोडसा टर्न विकेट मधून प्राप्त होत असताना आपण पाहताय. बॉलरला शरद यांच्या माध्यमातून आपण पाहताय लेफ्ट आर्म विकेट बॉलिंग पे करत आहेत. चांगली ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे, चांगल्या लाईन पर सुद्धा बॉल फेकतायत आणि फिरकीपट्टी खऱ्या अर्थाने ओरम क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण कामगिरी नक्की करत असतात. पुन्हा एकदा पाहू शकाल, आता शॉर्ट ट्रॅकर होता, शॉर्ट ट्रॅकरला पुढे करत असताना पुन्हा एकदा 6च्या मदतीने धावसंख्येला पुन्हा वाढ आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर डबल डिजिट मध्ये आपण पाहताय. 53 53 धावा. स्टार्टिंगचे 2 बॉल तर आपण पाहिले तर शरदने चांगले फेकले होते, त्यानंतर एक शॉर्ट ट्रॅकर बॉल फेकला आणि शॉर्ट ट्रॅकरचा खरपूस समाचार घेत असताना षटकार आलाय. मोरया क्रिकेट स्पोर्ट मसगडेवाडी त्यांची हा बॉल पाहू शकाल, त्यांनी जमा टाकलेला बॉल स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट. नक्की शॉर्ट ट्रॅकर बॉल फेकण्याची गरज करत आणि बॉलर शरदला नव्हती. पुढे टाकलेले बॉल आतापर्यंत हवी ठरलेत या मॅच मध्ये बॉलर शरदचे. शरद यांच्या बॉलिंग म्हणून उत्कृष्ट खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मोरया क्रिकेट टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी आयोजकांकडे संपर्क साधायचे. चला पंचांनी स्पीडअप घ्यायचा आहे. शरद यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळत आहे. बॉल आतापर्यंत फेकलेत 5 बॉल, 3 बॉल फेकलेत आतापर्यंत. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर 6, तिसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेट. पुन्हा एकदा पाहू शकाल, चांगला स्ट्रोक, एक सिंगल, 100 मध्ये धावसंख्येला वाढ, धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 54 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 54 धावा, 55 धावांचं लक्ष येणारे 24 बॉल मध्ये. जे स्पोर्ट जळव यांनी क्षेत्ररक्षणासाठी लगेचच मैदानात उतरायचं आहे आणि मोरया क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी यांना विनंती आहे त्यांनी आपली प्रवेश फी जमा करायचे. त्यानंतरची मॅच आदर्श मित्रमंडळ साखरवाडी आणि त्यांचे विपक्ष करंजोशी 11 करंजोशी. त्यासाठी आपण यायचं आहे. आदर्श मित्रमंडळ साखरवाडी आणि करंजोशी 11 दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. पुढील मॅच लगेच टॉस या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल.
चला जे जे स्पोर्ट यांनी लगेच मैदानात उतरायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विजय दौलत साळुंखे यांनी अंपायर साठी आपल्या इथे यायचंय लगेच. विजय दौलत साळुंखे कुठे उपस्थित असतील तर त्यांनी लगेच अंपायर साठी मैदानात उपस्थित राहायचंय. चला जे जे स्पोर्ट जळव यांनी लगेच मैदानात उतरायचंय. जाना 11 ला 24 बॉल मध्ये 55 धावाची गरज आहे. चला बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. जना 11 क्रिकेट क्लब जंगलवाडी आपण लगेच सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आदर्श मित्रमंडळ साखरवाडी विरुद्ध करजोशी यांनी टॉर्च टाकून घ्यायचंय. चला जाना 11 यांनी बॅट्समन पाठवायचे आहेत. श्री जनाई क्रिकेट क्लब जंगलवाडी टीम आपले सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आदर्श मित्रमंडळ साखरवाडी विरुद्ध करंजोशी 11 जंगलवाडी करजोशी यांनी टॉस टाकून घ्यायचं. हा घ्या. चला क्षेत्ररक्षण सेट करा. जलव ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली आपण लगेच क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे. आदर्श मित्रमंडळ साखरवाडी यांनी बॅटिंग सिलेक्ट केलेले. करजोशी 11 टॉच विन झालेले आहेत आणि साखरवाडी संघानं बॅटिंग सिलेक्ट केलेले. चला जळव ज्योतिबा यांनी फिल्डिंग साठी क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हायचं आहे. चला पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, सामन्याला खूप उशीर होतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आयोजित सातारकर चषक 2024 मध्ये आज आपण सकाळपासून चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. आयोजकांच्या तर्फे सर्वांना विनंती आहे, ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी आयोजकांशी संपर्क करून आपली प्रवेश फी द्यायची आहे. चला पंचांना विनंती राहील त्यांनी स्पीडअप घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण साठी जे जे स्पोर्ट यांनी लवकर फिल्डिंग लावायची आहे. चोवीस बॉल मध्ये 55 धावांचं लक्ष जंगलवाडी टीम समोर ठेवलंय. चला मॅच स्टार्टअप करा. ऑफिशियल पंच लगेच क्षेत्ररक्षण सेट करा. बॅटिंग साठी विनोद आणि शुभम यांचे आपल्याला नेहमीप्रमाणे आज बॅटिंग पाहायला मिळणार आहे. 24 बॉल मध्ये एकूण 55 धावांची गरज आहे. चला पंचांनी स्पीडअप घ्यायचा आहे. स्ट्राईकला विनोद
आपल्याला आज काहीतरी नवीन खेळ दाखवतायत का पाहायचं आहे. पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. अगदी वेगाने आउट होईल. फास्ट बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. शुभम यांनी योग्य जागा पाहून ज्या ठिकाणी पहिलाच बॉल मारला त्याच ठिकाणी दुसराही त्यांनी चौकार मारलेला आहे. आता स्ट्राईकला विनोद आहेत. 10 धावा धावपलकावर 10 ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग विनोद आणि शुभम. संकट अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात. त्या संकटावर मात करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहत आहे जंगलबडी टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. आता हा बॉल पाहू शकाल. नशिबाने दिली आहे बॅटरला साथ आणि बॉल शेवटच्या मोमेंटला. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा वापर पायाने बॉल अडवलाय. पंच निर्णय द्या या बॉलवर धावा किती. 2 धावा. 22च्या सर्वांमध्ये 2 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. शुभम आणि विनोद यांना 24 बॉल मधून एकूण 55 धावा काढायचे. त्यांना केलं तर काही शक्य नाही, सहज काढू शकतात. पण शेवटच्या बॉलपर्यंत सामना कोण जिंकेल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा पाहू शकाल. लॉंग लेग सीमारेषा पार. 4 धावांसाठी बॉल निघून चाललाय चौकार. 16 धावा धावपलकावर. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. हे मान जर तुम्हाला व्हायचा असेल तर क्रिकेटच्या मैदान तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष चालू आहे जंगलबाडी टीमचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर थोडा पण विकेट लॉस जंगलबाडी टीम. आता पाहू शकाल पुन्हा एकदा सुरेख बॉल. चांगल्या टप्प्यावर बॉल फेकला. मागील बॉल बस इन नंबर 4 वर. आता मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 28 प्रदीप दाखल होतील. जबाबदारी नव्हे तर आता जबाबदारीचं ओझं या मॅच मध्ये प्रदीपला आणि विनोदला पार पाडायचं आहे. परंतु जबाबदारीने बॉलिंग या मॅच मध्ये विचार केला तर बॉलर अमरची राहिली आहे. काही बॉल फेकले गेले. एक चौकार नक्की त्याच्या स्पेल मध्ये आला, परंतु चांगली बॉलिंग त्यांनी मॅच मध्ये केली आणि आपल्या टीम साठी चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आता स्थिरावली 18 धावा. 22 धावा धावपल संख्या स्थिरावली आहे धावपलकावर. 12 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. 2 विकेट लॉस झालेत आतापर्यंत. SP आणि शुभम बाद झालेत. प्रदीप आता स्ट्रायकिंग लावत आहे सज्ज. बॉलिंग मार्क वर तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर संभाजी. राईट मोड द विकेट. 30 सज्ज होत आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज आहे नंबर 4 वर मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये 2 विकेट झालेले आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात. चांगला स्ट्रोक. कडक स्ट्रोक आपण पाहत आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. क्या बात है, क्या बात है. सुरेख 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 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं शेवटच्या मोमेंटला. पण तो चेक सुद्धा नक्की केला जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल. आउट साइड ऑफ स्टंप बॉल फेकले जाते त्या मॅच मध्ये बॉलर संभाजीच्या माध्यमातून. आणि क्षेत्ररक्षकांनी ही साथ चांगली राहिली या मॅच मध्ये. आपण जर विचार केला तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून चौकार चटकार पण सुद्धा आलेत मॅच मध्ये. परंतु मॅच कठीण होईल की सोपी हे सुद्धा पाहायचं महत्वाचं असेल.
पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला बॉल, चांगले क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल नक्की झालं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव या बॉलवर सुद्धा. दोन षटकाचा सामना झालाय. टोटल रन झालेले आहेत 26 आणि उर्वरित बॉलमध्ये टोटल आपल्याला 55 रन हवे आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल प्रदीपच्या बॅट मधनं षटकारासाठी बॉल रवाना. 6 धावा. उर्वरित बॉलमध्ये आपल्याला 23 धावांची गरज आहे. आतापर्यंत 2 षटकांचा पूर्ण सामना झालेला आहे. तिसरा षटक चालू आहे. 32 धावा धावपलकावर तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. सर्जा झुक जाओ मंदिर यार नदीवा समाज आयो समंदर है, जीवन किस कर्मभूमि युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. सिकंदर कोण होईल मॅच मध्ये, कोण जिंकेल मॅच वाटविला आपण नेक्स्ट मॅच मध्ये. मजा येते मॅच मध्ये, रोमांच आता प्राप्त होतोय. कोण जिंकेल मॅच, अनेक प्रेक्षकांच्या नजर या मॅच कडे वेधल्या जातात. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. कुठल्याही स्पर्धेचा प्रेक्षक हा मानबिंदू आणि केंद्रबिंदू असतो. आता कॅचची संधी, कॅच झाली आहे. ड्रॉप कुशल मुवमेंटला महत्वपूर्ण झेल नक्की होता. खरं तर महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण झेल. 2 रन काढलेले आहेत. डू ऑर डाय मॅच, जिंकू किंवा मरू माणुसकीचं युद्ध शत्रू संघ लढू. आणि हेच माहित क्रिकेटच्या मैदानात आता रंगतंय. सूरज साळुंखे यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा टॅप शॉट सिलेक्शन, बॉक्स विकेटचा स्ट्रोक काढली. एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 35. मॅच आता रंगते. 6 बॉल 20. जसं जसं सामना पूर्ण होतोय तसं तसं उत्कृष्ट लागलेले. शॉर्ट ट्रॅकर बॉल, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा राहिलंय. पाच बॉल मध्ये 19 धावा. 5 बॉल मध्ये 19, तब्बल 3 षटकार 1 धाव अशा प्रकारचं समीकरण. एखादा षटकार चौकार जर या मॅच मध्ये या बॉलवर आला तर मजा नक्की येईल. लॉंग डी कार्पे स्ट्रोक मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 4 बॉल मध्ये 18 धावा. आता आपल्याला सामना जिंकायचा असेल तर 6-4 ची गरज आहे. शेवटच्या 4 बॉल मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय होतंय ते. हा बॉल पाहू शकाल, कडक स्ट्रोक प्रदीपच्या बॅट मधनं आलं. 6 धावा. मॅच मध्ये आता मजा, मॅच आपला तो रंगतीये. 3 बॉल मध्ये आता धावसंख्येची गरज, 12 धावांची गरज. 3 बॉल शिल्लक, 12 धावांची गरज. 2 पार करायचे षटकार फेकायचे. एका बाजूला महेशला डॉट बॉल. कोण जिंकेल हे बॅटल, महेश की प्रदीप, प्रदीप की महेश. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है, हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. बीच मैदान के अंदर आने वाली मुसीबतें प्रदीप को मजा देती है. आणि बॉल सीमारेषा पार त्याने नक्की पार केलाय. परंतु अजून मॅच संपली नाहीये. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. आता मात्र प्रेशर मॅच मध्ये महेशवर रिलीज होत असताना फेकला वाईट बॉल. 3 बॉल 11 धावांची गरज. एखादा षटकार एखादा चौकार मॅचची हवा नक्की निघेल. 3 बॉल 11 धावा. 2 ते 3 बॉल चांगले फेकायचे बॉलर महेशला. 2 ते 3 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करायची आहे प्रदीपला. जो करेल तो मात्र जिंकेल. एज लागली, नशिबाने तर साथ दिली. पहिली धाव पूर्ण वेगाने. आणि आता मात्र
ज्याच्या बॅटमधनं षटकार येत होते तो बॅटर प्रदीप नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आणि स्ट्राईक एंडला विनोदचे सलामीवीर बॅटर आतापर्यंत चांगली कामगिरी त्याने सुद्धा केली आहे, परंतु 2 बॉलमध्ये आता धावसंख्येची गरज 10 धावा. ह्या बॉलवर जर चौकार आला षटकार आला तर मॅच मध्ये आणखी रोमांच. 2 बॉल 10. या 2 बॉलमध्ये सगळ्यांची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. आला या मॅच मध्ये काय होईल. घेतली एक कॅच आणि विनोद होतील बाद. 1 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज, परंतु मॅच अजून संपली नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी सुद्धा होतात. एखादा नो बॉल येईल की एखादा वाईट बॉल काही होऊ शकतो मॅच मध्ये. 1 बॉल 10 धावसंख्येची गरज, परंतु 70 ते 80% मॅच आता आपण पाहताय बॉलिंग करणाऱ्या टीम कडे झुकली आहे. एक बॉल मध्ये जाना 11 ला 10 रनची गरज आहे. स्ट्राईकला राम उतरलेले आहेत. एक 6 मारला तरी पण एक वाईट नो बॉल जर असेल तर कदाचित काही वातावरण बदलेलं दिसेल आपल्याला. मॅच फिनिश. हार्ड लक बॅड लक जंगलवाडी टीम आणि अभिनंदन जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली. जाना 11 जंगलवाडी यांनी आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. चला सामनावीर यांनाही टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनीही त्यांचं विजय दौलत साळुंखे आणि एलेक्स यांनी पंच म्हणून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली टीमचा सुमित ज्याच्या बॅटमधनं 10 बॉल मध्ये 24 धावांची एक 12 इनिंग फेज झाली, तो ठरला मॅन ऑफ द मॅच. सुमित आपण यायचंय. जलय ज्योतिबा क्रिकेट क्लब फॅमिली टीमचा सुमित ज्याच्या बॅटमधनं 10 बॉल मध्ये 24 धावांची इनिंग झाली आणि तो ठरला सुमित मॅन ऑफ द मॅच. विजय आणि अलेक्स यांनी आपल्या मैदानाचा ताबा घेतलेला आहे जवळपास. आपल्या टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विजय आणि सुमित यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सूरज नामदेव साळुंखे यांना विनंती आहे त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे.